पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवा पूल बांधण्यात आला, पण पुलाचं काम पूर्ण होऊन 1.5 महिना झाला तरी उद्घाटन करण्यात आलेलं नाही। त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना मोठ्या वाहतुकीचा सामना करावा लागतोय। पुढच्या काही दिवसात उद्घाटन झालं नाही तर पूल वाहतुकीसाठी खुला करू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे। मागील काही वर्षांपासून पुण्यातील सिंहगड रस्ता हा फक्त वाहतूक कोंडीसाठी ओळखला जाऊ लागलाय, कारण या रस्त्यावर सकाळी असू देत किंवा संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचं कारण आहे की म्हणजे या सगळ्या पुलांची सुरू असलेली कामं। मात्र 61 कोटी खर्च करून हा माझ्या मागचा 2.2 किलोमीटरचा पूल बांधण्यात आला आहे। याचं कामही आपण बघितलं तर साधारण पूर्ण झाल्याचं दिसून येतंय। 100% काम पूर्ण झाल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे, तरीही नेते मंडळी याच्या उद्घाटनाला उपलब्ध नाहीये, म्हणून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात येत नाहीये असा आरोपही आता नागरिकांकडून होताना दिसत आहेत। गेले 1.5 महिना झाला हा पूल 100% चालू झालेला आहे। आम्ही वेळेमध्ये टॅक्स भरतो। आमच्यासाठी बनलेला पूल सुरू करण्यासाठी जर मंत्र्यांना वेळ नसेल तर ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। आम्ही आहेत एकतर ज्येष्ठ नागरिक, आम्ही गाडी चालवतो हेच म्हणजे सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं। त्याच्यात आम्ही जीव मुठीत धरून कसं तरी राजाराम पुलापर्यंत जातो। हा पूल जर सुरू झाला एका साईडने तर तेवढे लोक कमी होतील ना। हा पूल कशामुळे अडतोय याचा जेव्हा आपण महापालिकेला विचारलं तेव्हा या पुलावरची लोड टेस्ट व्हायची असं महापालिकेनं कारण दिलं। मात्र याचा सगळ्याचाच त्रास नेते मंडळीचा असू देत किंवा महापालिकेच्या लोड टेस्टचा जो त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय आणि याचा सगळा परिणामही नागरिकांवर होतोय। त्यामुळे सकाळच्या वेळेस असू देत किंवा संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीमुळे नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।